परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका आणि मंदाताई यांना साष्टांग वंदन करते. तसेच श्रुती पठण करणाऱ्या आदरणीय नीलाताई यांनाही साष्टांग वंदन करते. आज प्रश्न दुसरा याबद्दल एक 5 मिनिटं बघूया. प्रश्न दुसरा जो आहे हा विदर्भ देशीय भार्गव ऋषी यांनी विचारलेला आहे. त्यांनी या एका प्रश्नाच्या अंतर्गत 3 प्रश्न विचारलेले आहेत. चित्ताच्या एकाग्रतेसाठी आलंबनाचा विषय म्हणून प्राणोपासना म्हणजे प्राणाची उपासना या मंत्रामध्ये सांगितलेली आहे. चित्ताच्या एकाग्रतेसाठी म्हणून प्राणाच्या कार्याचे विश्लेषण म्हणजे हा दुसरा प्रश्न आहे. आजपर्यंत आपण प्राणाच्या कार्याचं विश्लेषण इतकं सविस्तर बघितलं नाही. आपण फक्त एवढंच माहिती की अधिष्ठान आत्मा आणि आत्म्याच्या अधिष्ठानावर या सगळ्या देहाचे व्यापार होतात. परंतु तत्पूर्वी प्राणाचं काय कार्य आहे ही एक स्टेप याकडे आपण कधी लक्ष दिलेलं नाही. आणि म्हणून एकदम उडी मारण्यापेक्षा या स्टेपवर यायचं, समजून घ्यायचं आणि पुढे अधिष्ठान दृष्टी विकसित करायची, अधिष्ठानावर अधिष्ठित व्हायचं. हे फार महत्वाचं प्रश्न उपनिषद आपल्याला सांगत आहे. म्हणून प्रश्न विचारलेला आहे की प्रजा धारण करणाऱ्या देवतांची संख्या किती. हा प्रश्न पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे भार्गव ऋषींनी. म्हणून उत्तर दिलेलं आहे की 5 तत्व आकाश, वायू, जल, पृथ्वी आणि अग्नी हे स्थूल देहाला कारण आहेत आणि पंचीकरणातून हा देह तयार झालाय. म्हणून देह पंचभूतात्मक आहे. म्हणून सकल देहांचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला आपले म्हणावे. दुसरा प्रश्न आहे म्हणजे 5 तत्व देव प्रजा धारण करणारे 5 तत्व आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर गुरुदेवाने दिलेलं आहे. दुसरा प्रश्न ती कोणामुळे कार्य करतात, या प्रजेला कोण प्रकाशमान करतो, हा दुसरा प्रश्न. 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, अंतःकरण हे जणू काही देव असून तेच शरीराला धारण करतात आणि ते शरीराला प्रकाशमान करतात. शरीरातील सर्व इंद्रिये बाह्य विषय आणि विषय प्रकाशित करतात. या इंद्रियामुळेच विश्वातील शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयाचं ज्ञान होतं. प्रत्येकाचे कार्य हे ठरलेले आहे आणि सर्व इंद्रिये बहिर्मुख आहे म्हणून विश्व प्रकाशित होतं. परांची खाणी तृणात स्वयंभू. देहच आता काय झालं की देहसंगात हा माझ्यामुळेच अस्तित्वात आहे असे या इंद्रियांना आपसात वाटायला लागलं आणि म्हणून त्यांच्या आपसामध्ये स्पर्धा सुरू झाली की मीच या शरीराला धारण करतो आणि मीच प्रकाशित केलेले आहे. प्रासादम इव स्तंभ दया म्हणजे अंबाला मी आहे म्हणून प्रासाद आहे, म्हणजे मी आहे म्हणून ही इमारत आहे असं वाटतं. तसंच या इंद्रियांना वाटलं आणि म्हणून प्राणांनी सोडून जायची भाषा केली. आणि ज्यावेळेला प्राणांनी सोडून जायची भाषा केली त्यावेळेला म्हणजे इंद्रियांचं अभिमान गाळण्यासाठी, त्यांचं गर्वहरण करण्यासाठी प्राणांनी मग सांगितलं की मी सोडून जातो आणि सगळे निस्तेज झाले. मग त्यांना प्राणांचं महत्व कळलं, इंद्रियांना प्राणांचं महत्व कळलं. मला सुद्धा प्राणांचं महत्व कळायला पाहिजे. जोपर्यंत प्राण्यांचं महत्व कळणार नाही तोपर्यंत मी केलं आपण सुद्धा आपली स्थिती सुद्धा त्या इंद्रियांसारखीच होईल. उचल या प्राणासरशी इंद्रिय रिगती, जशी माऊलींनी म्हटलंच आहे की प्राण गेल्याबरोबर बाकीची इंद्रियही त्याच्या पाठोपाठ आपोआप जातात. म्हणून सुषुप्तीत इंद्रियांचे सर्व व्यापार लय पावतात पण प्राण कार्यरत असतात. म्हणून श्रुतीनी ह्या मंत्रात ह्या प्रश्नाच्या अंतर्गत 2 फार महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की साधकाने या इंद्रियाप्रमाणे मोह धरू नये, करणारा मी आहे असं कधी समजू नये. आणि जोपर्यंत एखादी गोष्ट सहजपणे उपलब्ध आहे तोपर्यंत त्याची किंमत वाटत नाही. आजपर्यंत आपण प्राणांचा विचार फार अल्पसा केलेला आहे. म्हणून प्राणांचा विचार करायचा आणि मग प्राणाचं अधिष्ठान
त्याचा विचार करायचा, तेव्हा अधिष्ठान दृष्टी ही आमची दृढ होईल, तोपर्यंत होणार नाही. म्हणून आता तिसरा प्रश्न विचारतात आहे भार्गव ऋषी. एका प्रश्नाच्या अंतर्गत 3 प्रश्न आहे, लक्षात घ्या. सगळ्यांना धारक आणि सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? आता श्रुती साधकाला प्राणाच्या उपासनेमध्ये प्रवृत्त करते, प्राण उपासनेमध्ये प्रवृत्त करते. मंत्र क्रमांक 5 ते 13 ही सगळी प्राणाची उपासना यात सांगितलेली आहे. उपासना म्हणजे म्हणजे जवळ सगळं माहिती आहे, जवळ बसणे म्हणजे सतत त्याचं चिंतन असणं, निधिध्यासन असणं. कारण प्राण सर्वांच्या मध्ये आत्मरूपाने स्थित आहे. प्राण जगताचा उत्पत्ती स्थिती लय करता आहे, तोच प्राण प्रजापती आहे. देहादी जगताचे सर्व व्यापार प्राणांमुळे होतात. प्राणामुळे शरीराला सत्ता आणि पावित्र्य प्राप्त झालेले आहे. मंदिरात भगवंताची प्राण प्रतिष्ठा करतो की नाही, त्याशिवाय त्याला मांगल्य प्राप्त होतं का? अजिबात नाही. त्याचप्रमाणे या शरीरामध्ये स्वभावताच असुची, अपवित्र आणि अशुद्ध, अचेतन, जड असं हे शरीर आहे. पण प्राणांच्या अस्तित्वामुळे पावित्र्य प्राप्त होतं, म्हणून सर्वश्रेष्ठ प्राण आहे. म्हणून जीवाने कर्तृत्व घेऊ नये आणि ह्या प्राणांचा विचार करून प्राण सुद्धा कोणाच्या प्रेरणेमुळे कोणाच्या अधिष्ठानावर कार्यरत होतात, इकडे साधकाने वाटचाल करावी आणि चिंतन करावं. आत्म्याच्या अधिष्ठानावर हे प्राण कार्यरत होतात. प्राणोपासना ही आत्मविचारांपर्यंत गेली पाहिजे व तो आत्मा मी आहे हा निर्णय होणं महत्वाचं आहे. त्यासाठी एवढं प्राणांचं कार्य सांगण्याचा खटाटोप श्रुतीने केला आहे. रामकृष्ण हरी. आज 3 मिनिटं जास्ती घेतलेत, कारण प्रश्न आणि फार महत्वाचे होते. पण सुनील काकांनीच मला सांगितलं की थोडा वेळ झाला तरी चालेल, म्हणून 3 मिनिटं जास्ती घेतले. रामकृष्ण. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुण फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने शंकरं शंकराचार्यं सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम् सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा वन्दे गुरुपरम्परा अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत आत्मारामी केली सद्गुरुनाथ महाराज की. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग दंडवत. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी साष्टांग लोटांगण. आदरणीय नीलाताई ज्या नियमाने पठन करतात, न चुकता पठन करतात, शास्त्र शुद्ध पठन करतात आणि प्रश्नोपनिषदात
मी मंत्र वाचतच नाहीये, फक्त त्याच्या अर्थाचं अवलोकन करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे पूर्ण प्रश्नोपनिषदाची सगळे मंत्र एकट्या नीलाताईंनी म्हटले आहेत. त्या आदरणीय नीलाताईंना वंदन करतो. या ठिकाणी प्रेझेंटेशन करणाऱ्या डॉक्टर सौ वसुधा देव यांना वंदन करतो. आज प्रेझेंटेशन दिसत नाहीये. सुरू करते. आपण 1400 लोक या ठिकाणी उपस्थित आहात. आपण सगळ्या श्रोतृवंदांना मी नमस्कार करतो. कार्तिक महिना आहे, काकड आरती आहे. एवढं सगळं असताना सुद्धा आपण उपनिषदाचा वेळ बरोबर सांभाळता, राखून ठेवता, यासाठी आपल्या सगळ्यांना वंदन आहे. आणि तिसऱ्या प्रश्नाला प्रारंभ करतो. तिसरा प्रश्न प्रारंभ करण्यापूर्वी एक सांगायचं आहे की काल लिंकचा काही प्रश्न आला, नेटवर्कचा काही प्रश्न आला, म्हणून आपण जॉईन होऊ शकलो नाही आणि आपला वर्ग घेऊ शकलो नाही. त्यामुळे उद्या भगवद्गीतेऐवजी आपण उपनिषद घेणार आहोत, हेच कंटिन्यू करणार आहोत. म्हणजे उद्या शुक्रवार असून सुद्धा गीतेऐवजी आपण हे मंत्र पुढे कंटिन्यू करणार आहोत. त्यामुळे उद्या उपनिषद राहील. आता तिसऱ्या प्रश्नाला प्रारंभ करूया. तिसरा प्रश्न पुन्हा प्राणासंबंधी विचारला आहे. आता झाला ना हो दुसरा संबंध प्राणासंबंधी. मग दुसरा प्राणासंबंधी प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा अश्वलायन प्राणासंबंधीचा तिसरा प्रश्न का विचारतोय, असा प्रश्न मनामध्ये यायला काही हरकत तर नाही आहे आपल्या. त्या संबंधी आपण थोडं बघूया. का प्राणाविषयी प्रश्न विचारला, पुन्हा प्राणच का बोलावंसं वाटलं अश्वलायनांना. प्राण हा सुद्धा निर्मित कार्य आहे आणि प्राण हा सुद्धा सावयव आहे. असं कसं म्हणता हो तुम्ही, प्राणाला अवयव आहे असं कसं म्हणता. प्राणाचा अवयव कोणी सांगू शकतं का. आणि प्राण हा दृश्य आहे, प्राण हा जड आहे. आता तर सगळे धक्केच बसायला सुरुवात झाली आहे. प्राण दृश्य आहे, प्राण जड आहे आणि प्राण सावयव आहे. आता प्राणाचा अवयव असा आहे की अनेकत्वाने प्राण युक्त आहे. म्हणजे अनेक ठिकाणी प्राण एकाच वेळी काम करतो. अनेकत्व हे प्राणाचा अवयव झालं. अनेकत्वात प्राण कार्य करतो हे आपल्याला दिसतं, हे प्राणाचं दृश्यत्व झालं. आणि प्राण हा निर्मित कार्य आहे, कारण तो येतो आणि जातो. आणि म्हणून प्राण अचेतन जड आहे, प्राण चेतन नाही. पहिला प्रश्न कबंधीचा, दुसरा प्रश्न विदर्भपुत्राचा आणि कौशल्याचा अश्वलायन हा तिसरा प्रश्न विचारतो आहे की मग प्राण जर निर्मित कार्य आहे तर कोणत्या वृत्तीविशेषाने प्राण प्रवेश करतो, कोणत्या कारणास्तव प्राण शरीर ग्रहण करतो. आणि प्राण शरीराच्या आतही आहे आणि शरीराच्या बाहेरही आहे. मग असा तो जो प्राण आहे त्याच्याबद्दल मला माहिती सांगा. आता पिप्पलाद मुनींना अत्यंत आनंद झाला. बघा,
शिष्य जेवढे सखोल प्रश्न विचारतो तेवढ्या गुरूंना आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. आनंद स्वरूप श्री गुरूंना शिष्याच्या सूक्ष्म प्रश्नाने, शिष्याच्या जिज्ञासेने आणि शिष्याच्या अभ्यासू वृत्तीने अत्यंत आनंद होत असतो. त्यांचा आनंद वृद्धिंगत होत असतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून प्राण हा सुद्धा जाणण्यासाठी अत्यंत कठीण आहे. प्राण हा सुद्धा दुर्विज्ञेय आहे. प्राण हा सुद्धा सूक्ष्म आहे. असं असताना सुद्धा त्या सूक्ष्म प्राणाविषयी सूक्ष्म प्रश्न विचारण्याचं शिष्याला उत्सुकता निर्माण झाली, धाडस झालं. पहिल्यांदा गुरु समोर कधी घाबरायचं नसतं. गुरूंची भीती नसते बाळगायची. भय न्याय, नीती आणि धर्माचं ठेवायचं असतं. न्याय, नीती, धर्माला समोर ठेवून जगायचं असतं. आणि तसं आचरण करणाऱ्यांना गुरुची भीती वाटत नसते. सूक्ष्म विषयावर पिप्पलाद मुनींना अश्वलायन प्रश्न करतात आहे. आणि प्रश्नामध्ये पहिला शब्द आहे भगवन. काय शब्द आहे? कुत एष प्राणो जायते भगवन. म्हणजे त्यांनी भगवत स्वरूप मानलंय आपल्या श्री गुरुला. असे प्रश्न निर्माण होण्यासाठी गुरूंवर दृढ निष्ठा लागते. गुरु भगवत स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे, हा भाव लागतो. आणि एवढंच नाही तर ब्रह्मविषयक प्रश्न जर विचारायचे असेल तर आतमध्ये जगताच्या विचाराचा कल्लोळ आणि काहूर नकोच. ज्याच्या आतमध्ये असंख्य विचार असतात ना, ते असे प्रश्नच मांडू शकत नाही. आणि त्यांच्या अंतःकरणात असं चिंतनही तयार होत नाही. अजून सांगू का? असं चिंतन ऐकण्याची त्यांच्या मनामध्ये इच्छा सुद्धा निर्माण होत नाही. तुम्ही सांगून पहा कोणाला की आम्ही सकाळी 7 वाजता उपनिषद ऐकत असतो, ते म्हणेल एवढ्या सकाळी, इतक्या सकाळी? समजून जायचं की ह्याला जेवढं सांगितलं हेच याच्या डोक्यावरून गेलेलं आहे. ब्रह्मस्वरूप केंद्रीभूत करून ज्याला आपलं जीवन जगायचं असतं तोच उपनिषदाचा अधिकारी आहे. तो अत्यंत सूक्ष्म आणि एकाग्र बुद्धीचा असतो. आणि पिप्पलाद मुनी म्हणून अश्वलायनाच्या प्रश्नावर खुश झाले आणि म्हणाले की परब्रह्माबद्दल तुझी जी उत्सुकता आहे ती वाखाडण्यासारखी आहे, म्हणून तू निश्चितच ब्रह्मज्ञानी असणार आहेस. कारण ब्रह्माला गुण नाहीत, ब्रह्माला विशेषत्व नाही. आणि असं असताना सुद्धा प्राणाला गुण नाही, प्राणाला विशेषत्व दिसत नाही, तरी सुद्धा प्राण अचेतन जड आहे इथपर्यंत तुझ्या मनामध्ये विचार आलेत. हे अश्वलायना खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. तू आजपर्यंत केलेली जी सगुण ब्रह्म आराधना आहे ती उत्तम पद्धतीने केली. तू साधन छान केलं आहे. आणि आता साधन निष्ठा तू पार पाडल्यामुळे साध्य निष्ठा तुला उत्तम रीतीने साधणार आहे. म्हणून साधकाने साधनेकडे कधीच दुर्लक्ष करू नये. आणि साधना म्हणजे सकाळी 15 मिनिट आणि संध्याकाळी 15 मिनिट नव्हे. साधना म्हणजे केवळ शाब्दिक ज्ञान सांगणे नव्हे.
अध्यात्म म्हणजे केवळ प्रवचन करणे नव्हे, दीर्घकाळ त्याचं आचरण, दीर्घकाळ कायिक, वाचिक आणि मानसिक उपासना. त्यावेळेला साधक ज्ञान ग्रहणासाठी योग्य अधिकारी होतो. तोपर्यंत तो योग्य अधिकारी होत नाही. म्हणून प्राणासंबंधी एवढे सूक्ष्म प्रश्न ज्या वेळेला अश्वलायन विचारतोय, तेव्हा पिप्पलाद मुनी अत्यंत आनंदित झाले. प्रश्नाचं कुतूहल, प्रश्नाचा बारकावा आणि प्रश्नाचा वेध, या तीनही गोष्टी पिप्पलादांच्या लक्षात आल्या आणि पिप्पलाद आनंदले. आत्मतत्वाबाबत यथार्थ बुद्धी करण्याकरिता आणि निश्चय करण्याकरता हा साधक योग्य आहे हे पिप्पलादांच्या लक्षात. शमदमाने याचं चित्त शांत आहे, हा श्रद्धावंत आहे आणि ब्रह्मज्ञान याच्या ठिकाणी सहजच प्रगट होणार आहे. आत्मतत्वाचा बुद्धीने निश्चय करायचा. आत्मतत्व मनाने विचार करण्यासारखं नाही. मी आत्मा आहे हा निश्चय असला पाहिजे आणि ध्यान काळी त्या आत्म्याचा अनुभव असला पाहिजे. त्याला ध्यान म्हणतात. नुसते डोळे बंद करणे हे ध्यान नाही. यथार्थ ज्ञान, ध्यान जे आहे हे विचारपूर्वक ध्यान असतं. यावेळी मी शिवगडला असताना 3 लोकांनी मला ध्यानासंबंधी प्रश्न विचारले आणि पहिल्यांदा त्यांना ध्यान प्रक्रिया सांगत असताना ती लोक त्यात रममाण व्हायला लागली आणि एकाची आणि माझी अजून जुळवणूक व्हायची आहे, कारण मी पुण्याला पोहोचायचं आहे. दोघांची झाली. ध्याता ध्येय आणि ध्यान, मी ध्यान करणार आहे असं ज्याला वाटतं त्याला ध्याता म्हणतात. आत्मा हे ध्येय आहे आणि ध्यानाची प्रक्रिया आहे. त्या प्रक्रिया शब्दामध्येच क्रिया शब्द आहे. या तिन्ही जेव्हा एकरूप होतात तेव्हा ध्यान सिद्ध होतं. प्राणाची उत्पत्ती कशापासून झाली हा विषय सुरू आहे आणि केवळ आत्म्याच्या अधिष्ठानावर आभासात्मक भासलेला प्राण आहे. तिसऱ्या मंत्रामध्ये चालू झालो आपण आता. प्राण कसा आहे? प्राण केवळ आभासात्मक आहे. याचा अर्थ प्राण वास्तविक नाही. प्राण जणू भासतो. जणू भासतो म्हणजे आहे असा त्याचा अर्थ होत नाही. जणू भासतो म्हणजे फक्त जाणवल्यासारखा वाटतो. वास्तविक तो अस्तित्वातच नाहीये. आत्म्यामुळे प्राणाचं अस्तित्व आभासात्मक आहे. आता तुम्ही जरा कन्फ्यूज व्हाल म्हणून थोडं स्पष्ट करतो. सावलीचं अस्तित्व आहे का हो? अंग आणि छाया जिया परी. ब्रह्मतेची माया, माया तेची ब्रह्म. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. अंग आणि छाया जिया परी. तुकोबांचा अभंग आहे. सावली आहे का अस्तित्वात? छाया म्हणजे सावली. देहामुळे सावलीला अस्तित्व आहे, पण सूर्याच्या अँगलवर ही सावली अवलंबून आहे. मग सावली आहे का हो खऱ्या अर्थाने?
मला माहितीये तुम्ही उत्तर देणार नाही, कारण तुम्हाला मी द्यायला नाही सांगितलेलं. सावली भासते. सावली आहे का खऱ्या अर्थाने? नाही. सूर्याच्या अँगलवर सावली लहान मोठी होते. मग सावली मोठी होते का? सावली लहान होते का? सावलीचा लहान आणि मोठेपणाचा भास हा सूर्य किती अंशावर आहे आणि आपण कुठे आहोत याच्यावर अवलंबून आहे. तसा प्राणाचा भास आत्म्यावर अवलंबून आहे आणि तो भास देहावर जाणवतो. प्रतिबिंबाचा भास बिंबावर अवलंबून आहे आणि आरशावर जाणवतो. तस जर सूर्यच नसेल तर देहाची सावली असण्याची शक्यताच नाही. सावली तशीच नष्ट होते. तसा हा जो प्राण आहे हा भासतो म्हणजे वासना रूपाने येतो आणि जातो. म्हणून वासना ह्या सुद्धा पूर्व संस्कारामुळे झाल्या असतात आणि या वासनेच्या माध्यमातून प्राण देहामध्ये प्रवेश करतो. आलं लक्षात आता? वासनेच्या माध्यमातून प्राण देहामध्ये प्रवेश करतो. जोपर्यंत मला देह सत्य वाटतो तोपर्यंत मला जगताचा प्रत्यय सत्यत्वानी येतो. ज्या दिवशी देह सत्य नाही हे लक्षात येतं तेव्हा जगताचा प्रत्यय येत नाही. गाढ झोपेमध्ये देहाचं सत्यत्व जाणवतं का? उत्तर नाही असं आहे. मग जर गाढ झोपेमध्ये देहाचा प्रत्यय येत नाही मग वासनांचाही प्रत्यय येणार नाही आणि वासनांचा प्रत्यय येत नाही तर माझे प्राण आहेत की नाही याचाही प्रत्यय येत नाही. याचा अर्थ अंतःकरणात असलेल्या ज्या वासना त्याला प्राणांचं अधिष्ठान आहे. लक्षात घ्या. पहिले दोन प्रश्न अपरा ब्रह्माबद्दल होते, अपरा विद्येबद्दल होते. तिसरा प्रश्न सुद्धा अपर ब्रह्म आणि अपरा विद्ये संबंधी आहे, पण त्याला परब्रह्मामध्ये आता घेऊन जायचं असल्यामुळे या प्रश्नामध्ये सूक्ष्मता खूप यायला लागली आहे. चौथा प्रश्न सुषुप्ती संबंधी आहे, पाचवा ओंकारा संबंधी आहे आणि सहाव्यामध्ये स्वरूपच आहे. म्हणजे या तिसऱ्या प्रश्नापासून आपण पराविद्येमध्ये चाललो आणि म्हणून प्राणाचं अधिष्ठान काय विचार. कारण देहाला प्राणाचं अधिष्ठान लागतं, नाही तर कारण देह नावाची गोष्ट अस्तित्वातच राहिली नसती. प्राण जर नसते तर गाढ झोप राहिली असती का? एक उदाहरण देतो. सर्दी झाली की श्वासोश्वास घ्यायला अडथळा निर्माण होतो आणि श्वासोश्वास नीट घेता आले नाही तर झोप मोडते. काय गरज आहे हो श्वासोश्वास नीट घेता नाही आले तर झोप मोडण्याची? हातपाय हलवता येत नाही तर झोप मोडते का? नाही. विचार करता येत नाही तर झोप मोडते का? नाही. मग श्वासोश्वास करता नाही आले तर झोप का मोडते? याचं उत्तर आहे प्राण. हा जो श्वासोश्वास आहे हा प्राणामुळे होत असतो आणि प्राण कासावीस होतात ज्या वेळेला श्वासोश्वास होत नाही. म्हणून कारण देहाला प्राणाचे अधिष्ठान असते. मरण समयी जशी वासना ती पापात्मक असो अथवा पुण्यात्मक असो तसा त्याला देह मिळत असतो. उदाहरणार्थ जडभरत त्या वासनेनुसार प्रत्येक माणसाचा स्वभाव बनत असतो. प्रारब्धामुळे प्राण देहामध्ये शिरतो वासनेच्या माध्यमातून. सूक्ष्म वासना सूक्ष्माती सूक्ष्म प्राणाला देहामध्ये शिरायला भाग पाडतात आणि मग प्राणामुळे विकास होतो. म्हणून प्राणाला मन नाही.
प्राणाला मन नाहीये. प्राणावर संस्कार मनाचे झालेले नाहीये. मनाचं ताजेपण प्राणामुळे आहे. म्हणून प्राणावर संस्कार नाही. मग प्राणाचे कार्य कसे होते? चौथ्या मंत्रामध्ये सांगितलंय की प्राणाचं कार्य कसं होतं. आता आत्म्याची जणू छाया असलेला प्राण, असं काकांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. 5 ठिकाणी त्याला इंद्रियांच्या 5 ठिकाणी नेमून दिलेलं आहे. भारताच्या बॉर्डर्स आहेत. मग त्या बॉर्डर्सवर जाये करणाऱ्या त्या ठिकाणी काय आहे? सक्त पहारा आहे. आणि यांचं आपापसात उत्तम ताळमेळ आहे. म्हणून होणारे सगळे जे कर्म आहेत ती बरोबर आत्म्याला पावतात. बॉर्डरवरून कोणी गेला आणि कोणी आला, त्याची दखल देशामध्ये असतेच की नाही? असते ना. आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणून येणाऱ्या नद्या किंवा नाले एकत्र होऊन महानदी तयार होते. पण त्या महानदीमध्ये नदी आणि नाले या सगळ्यांचं एकत्रीकरण असतं आणि ती योग्य दिशेला जात असते. काकांनी लिहिलं की पश्चिमेकडे वाहणारी नदी पूर्वेकडे नाही जात. त्यांच्या सुसूत्रता असते वाहण्यामध्ये. जरी वेगवेगळ्या नद्या येऊन वाहिल्या तरी त्यात सुसूत्रता असते. तसं वेगवेगळ्या ठिकाणी जरी प्राण कार्यरत असले तरी त्यांची एकमेकांशी सुसूत्रता असते. मग त्यांची योजना काय आहे या संबंधी 5व्या मंत्रामध्ये सांगितलं आहे की प्राण मस्तकामध्ये आहे, अपान खाली आहे, अधोभागी आहे आणि समान मध्यभागी आहे. प्राणाला 7 प्राण आहेत असं सांगितलं आहे. वरचा जो मस्तकात आहे, 2 डोळे, 2 कान, 1 जिव्हा आणि 2 नासिका, 7 झाले. या ठिकाणी तो प्राणच होऊन राहतो. म्हणजे वरच्या भागामध्ये प्राण राहतो, खाली अपान कार्य करतो. मलमूत्र आणि वीर्यपात हा अपानामुळे होतो. नाभी प्रदेशामध्ये छान आहे प्रेझेंटेशन. नाभी प्रदेशामध्ये समान राहतो आणि तो अन्नाचं तो पचन करतो, त्याचं रसामध्ये रूपांतर करतो, पण त्याची वाटणी समानतेने करतो. आणि जागृत अवस्थेमध्ये हे सगळं नीट कार्य करत असतं. ज्याप्रमाणे लामण दिवा सगळीकडे त्याचा प्रकाश समप्रमाणामध्ये पाठवत असतो, त्याप्रमाणे हा जो समान वायू आहे हा कायम तेवत राहतो आणि सर्व इंद्रियांना समान पुरवठा करतो. प्राण झाला, अपान झाला, समान झाला. आता व्यान 5वा मंत्र. हृदयामध्ये व्यान असतो. आता हृदय शब्दाचा अर्थ म्हटलं कधी? हृदय शब्दाचा अर्थ हा सर्वत्र व्यापला असतो, म्हणून याला मनस्वरूप म्हणाय. याला हृदय त्यामुळे इथे हार्ट या अर्थाने हृदय नाहीये. एक लक्षात ठेवा, अध्यात्मशास्त्राचा वैज्ञानिक अंगाने विचार नाही करायचा. उपनिषदांचे विज्ञाननिष्ठ निरूपण, विज्ञाननिष्ठ निरूपणाचा अभ्यास नाही करायचा. त्या सत्पुरुषांशी माझं बोलणं झालंय.
ज्यांनी विज्ञाननिष्ठ निरूपण लिहिले आहेत. डॉक्टर प. वर्तक, पुणे, माझ्याकडे मुक्काम केला आहे. आमच्या बरोबर माहूरला गेले आहेत, आमच्या बरोबर राहिलेले आहेत. आणि ज्या प्रेझेंटेशन करतात आहे सध्या, त्या सुद्धा तेव्हा वर्तकांबरोबर होत्या. डॉक्टर सौ वसुधा देव. हा मनस्वरूप आहे आणि हा सर्व सांध्यांमध्ये आपल्या जागा धरतो. प्राण आणि अपान आपापल्या कार्यामध्ये व्यग्र असतात. त्यावेळेला व्यान हालचाल करतो आणि नुसती हालचाल करत नाही, बहुविध व्यापार करतो. काकांनी ते एक सुंदर ओवी दिली. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, तरी ते समजावया व्यक्त, मानिले हृदयी. ओवी कशी आहे? या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, तरी ते तत्वज्ञ संत स्वीकारी. ती अशी ओवी आहे माऊलीची. परंतु तरी ते समजावया व्यक्त, मानिले हृदयी. म्हणून व्यान हा हृदयामध्ये आहे अशी आपण धारणा केलेली आहे. आता वरच्या दिशेने जाणारा उदान वायू आहे, ज्याचं 7व्या मंत्रामध्ये विश्लेषण केलं आहे. आता आम्हाला उदान वायूवर आरूढ होऊन काय करायचं आहे? आम्ही शुभ चिंता करू शकतो, अशुभ करू शकतो, वर्तन विहित करू शकतो, अविहित करू शकतो. निर्णय आमच्या पुरुषार्थावर आहे. काही लोकांना शास्त्र आवडतच नाही, काही लोकांना वेदांत चालत नाही. आम्ही करतो ते बरोबर. आमचं आपलं साधन बरं, जे कोणतं साधन ते करत असतील ते बरं म्हणतात, पण आम्ही हे करणार नाही. शास्त्र विस्त्र आम्हाला सांगू नका. काय म्हणतात? शास्त्र आणि विस्त्र शब्द वापरतात शास्त्रात. तमोगुण असतो, मी करतो ते बरोबरचा अहंकार. तमोगुणाचं प्रगटीकरण म्हणजे अहंकार. आणि तो पाशवी वासनांमध्ये अडकतो. उदान अडकवून ठेवण्याचं कार्य करतो. उदान पुन्हा मानव देहात नेऊ शकतो. पण जर मी ब्रह्मा आहे अशा वृत्तीवर जर सतत राहिलं आणि दैवी संपत्ती जागी ठेवून आचरण केलं, सद्गुणांचा सत्वगुणाचा परिपोष केला, तर हा लिंगदेह राहत नाही आणि मग उदानाला वर नेण्यासाठी काही राहत नसल्यामुळे उदान सूत्र वायूमध्ये समाविष्ट होतो. म्हणून सर्व धारक प्राण आहे हे 8व्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. हा प्राण जसा पिंडात असतो ना तसाच ब्रह्मांडातही असतो. सूर्याला ब्रह्मांडातील प्राण म्हणा आणि नेत्राला देहातील प्राण म्हणा, दोन्ही एकच आहे. अग्नी अपानाशी एकरूप होतो आणि गुरुत्वाकर्षण नावाची जी शक्ती आहे ती निर्माण करतो आणि त्यामुळे स्थैर्य राहतं. गुरुत्वाकर्षण नसतं तर स्थैर्य राहिलं नसतं. प्रत्येक ग्रह आणि तारे आपापल्या ऑर्बिट मध्ये फिरतात आहे, बरोबर तेवढ्या अंतरावरून फिरतात आहे. हे स्थैर्य आहे. फिरतात आहे हे स्थैर्य नाही, ते आपलं अंतर कायम ठेवतात आहे हे स्थैर्य आहे. एक दुसऱ्यावर जाऊन आदळत नाही. याची वेगळी हे आहे आणि याची वेगळी
ट्रॅक आहे. म्हणून समान हा नाभी प्रदेशात राहतो आणि व्यान हा अन्नरस वाहून देहाचं रक्षण करतो. अशा पद्धतीने प्राणाचं जर चिंतन केलं तर बुद्धी सूक्ष्मग्राही होते, नाहीतर मग चालूच आहे. 9व्या नंबरचा श्लोक सांगतोय की उदान हा अग्निस्वरूप आदित्य स्वरूप आहे. उदानामुळे उष्णता, योग्य उष्णता राहते. योग्य शब्द फार महत्वाचा आहे बघ. शरीराचं तापमान जर योग्य नाही राहिलं तर टेम्परेचर आलं असं आपण म्हणतो, आणि जर कमी राहिलं तर थंड झाला असं म्हणतो. म्हणजे ठराविक तापमानापेक्षा कमी किंवा जास्त चालत नाही. ठराविक शुगर लेवल पेक्षा कमी किंवा जास्त चालत नाही. ठराविक ब्लड प्रेशर पेक्षा कमी किंवा जास्त चालत नाही. हाय ब्लड प्रेशर चालत नाही, लो ब्लड प्रेशरही चालत नाही. सगळ्या गोष्टी एका विशिष्ट प्रमाणात लागतात आणि हे प्रमाण उदान सांभाळतं. उदान कंठापाशी आला की सगळे इंद्रिय मनामध्ये लीन होतात आणि उदान पुढील देशात शिरण्याची जबाबदारी उदानाकडे दिली आहे आणि तो वासनांना घेऊन पुढच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. मरण काळामध्ये वासनेला अत्यंत महत्व आहे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. पूर्वजन्मीच्या वासना आणि ह्या जन्मीच्या कामना मिळून सर्व व्यवहार चालतात. मरणाचा समय जसा जसा जवळ येतो तसा तसा उदान तयारीला लागतो. आणि वेळ आली की तो सगळा वासनांचा संग्रह एकठ्ठा करून ठेवतो आणि मग जुने सगळे संस्कार मनामध्ये साठतात आणि मरणाच्या समयी ते सगळे आठवतात. कुणी माणसं म्हणतात की मी मरणाच्या वेळी राम म्हणून टाकील, आतापासून राम म्हणण्याची काय गरज आहे. बुद्धी चातुर्याने परमेश्वर प्राप्ती आणि ब्रह्मानंद मिळत नाही, इतका तो चिल्लर नाही आणि त्यासाठी इतके थिल्लर उपायाची गरज नाही, त्यांनी काही साधणार नाही. म्हणून हा जो अपार आहे, उदान आहे, हा उदान सगळ्या वासनांना धरून चालतो आणि मग तो मरण समयी त्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आणतो आणि जीवाला त्याची तीव्र इच्छा निर्माण होते आणि मग तो संकल्पामध्ये जातो. तेव्हा उदान दुसऱ्या देहात प्रवेश करतो. म्हणून शेवटच्या क्षणी मी साधनामध्ये राहीन, आत्ता मात्र कठोरपणा करून घेतो, वाटेल तसं वागून घेतो, असं चालत नाही. बघा त्या वायूंच्या जागा सुद्धा आता प्रेझेंटेशन मध्ये दाखवणं चालू झालंय. मेहनत करावी लागते हे सगळं करायला, पण आता एवढ्या मेहनतीसाठी वेळ असला पाहिजे हा प्रश्न असतो. बघा चित्र बघा. आता हा जो अपान आहे हा नाभीच्या जवळ आहे. अपानाचं स्थान दाखवलेलं आहे. आता
मरणाच्या वेळी वासनेचं महत्व सांगतो आहे. अतिशय लोभी मनुष्य मरणाच्या वेळी जरी सगळ्या संपत्तीचा त्याग करेल ना, तरी सुद्धा त्याच्या वासना गेल्या असतात असं नाही. घुबडांनी जर म्हटलं, सुंदर उदाहरण दिलंय, की मी मरणाच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला फुलं वाहून पूजा करीन, तर हे शक्य आहे का? शक्यच नाही आहे. घुबडाला दिवसा दिसणं शक्यच नाही आहे. त्यामुळे हा जो उदाहरण आहे, हा पूर्व वासनांच्या संग्रहामुळे असल्यामुळे शेवटी मी चांगलं काही करून जाईन, लोकांना जरी वाटत असलं तरी त्याच्या वासना नाही संपत. म्हणून आत्मकल्याणासाठी जागं राहावं लागतं. मनबुद्धीला जन्मभर शुद्ध आणि सत्वगुणाच्या परिपोषात ठेवावं लागतं. मरण प्रसंग अंतरंगात घट्ट येतो तेव्हा वासना रूपाने अनिवार्यता येऊन ठाकते. म्हणजे त्या वासनांचं चिंतन करावंच लागतं. त्या वासना माझ्या चित्तावर बलात्कार करून उभ्या राहतात आणि त्याच वासनांचं चिंतन करावं लागतं. शाश्वत हिताचा विचार त्या वासना करू देत नाही. म्हणून आत्ताच शाश्वत विचार करत राहायचा आणि अशा दैवी गुणांचं काय करायचा, परिपोष करायचा, म्हणजे जमत. माझ्या सभोवती मरण आहे असं समजून गृहीत इव केशेषु मृत्यूना धर्ममाच. म्हणून प्राणांच्या ज्ञानाचे फळ काय आहे? आता एवढं सगळं प्राणांची माहिती मिळवली, मग त्याच्या ज्ञानांचं फळ काय आहे, असा प्रश्न आहे. आणि मग या प्रश्नाला ते म्हणतात की तो या जगात जगा एवढा येऊन राहतो, अखंड ऐक्याचा अनुभव घेतो. म्हणून प्राणाची नीट माहिती करून घ्या आणि अमृतरूप मुक्ती क्रमाने मिळवा. अशा रीतीने जो त्याला जाणतो, त्याच्या बुद्धीत निश्चय होतो, तो हिरण्यगर्भ लोकात जाऊन राहतो. म्हणून तो क्रममुक्तीचा अधिकारी आहे. तो क्रममुक्तीचा अधिकारी आहे. कोण आहे तो? क्रममुक्तीचा अधिकारी. माता ही जी प्राणोपासना आहे, ही करणारा माणूस क्रममुक्तीचा अधिकारी आहे. हे जर आपल्याला लक्षात यायला लागलं तर मग आपण प्राणोपासनेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू आणि आपण चौथ्या प्रश्नावर येऊ. 3 प्रश्न आता झालेत, तिसरा प्रश्न आता पूर्ण झाला आणि चौथा प्रश्न उद्या घेणार आहे, शुक्रवार असून सुद्धा. पण आता तिसऱ्या प्रश्न आणि चौथ्या प्रश्न यांचं संबंध भाष्य घेत आहे की आतापर्यंत कशावर प्रश्न विचारले आहेत? प्राणावर प्रश्न विचारले आहेत. विचारले की नाही? पहिला तर कबंदीचा प्रश्न होता, जीव कोणापासून निर्माण झाले. दुसरा प्राणाबद्दल लगेच लोकांना वाटलं की आपण बंद करून राहिलो. चौथा प्रश्न उद्या घेऊ असं म्हटल्यानंतर चौथा प्रश्न उद्या घेऊ, पण आज संबंध भाष्य घेतोय. आता तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नाचं संबंध भाष्य घेतोय. या दोनचा मेळ आपल्याला लावावा लागेल. आतापर्यंत अपराविद्या सांगण्यात आली आहे. अपराविद्येतून सूक्ष्मामध्ये तिसरा प्रश्न गेलाय, प्राण आणि त्याचे कार्य आणि त्याचं अस्तित्व आणि ते भासमान प्राण आहे, हा निश्चय झालेला आहे, हा निर्णय झालेला आहे. हा आत्म्याच्या अधिष्ठानावर हा निर्णय झालाय. पण अपराविद्येतून आता पराविद्येमध्ये जायचं आहे, तर यांचा एकमेकांशी काय करावं लागेल? संबंध जोडावा लागेल.
शंटिंग असतं, या रुळाचा त्या रुळाशी संबंध तोडला की गाडी वळून बरोबर त्या ट्रॅकवर जाते. तसं शंकराचार्य या ठिकाणी संबंध भाष्य व्यक्त करतात आहे. एवढं संबंध भाष्य मी आता घेणार आहे आणि उद्या मी चौथा प्रश्न घेणार. मग उद्या चौथा प्रश्न घेणार म्हणजे आत्ता सगळं थांबायचं असं होत नाही. कालचा दिवस आपला वाया गेला आहे. मग मला ब्रह्मप्राप्ती करायची असेल तर साधन काय केलं पाहिजे? साधनाशिवाय तर साध्याची प्राप्ती होऊ शकत नाही. कर्म हे साधन आहे, कर्मफळ हे साध्य आहे. म्हणून संपूर्ण संसार साध्य साधन लक्षणाने युक्त आहे. पण जे केलं जातं ते नष्ट होतं. कर्मफळ दुःख आणि यातना दिल्याशिवाय राहत नाही. अपेक्षा भंग आणि नैराश्य दिल्याशिवाय राहत नाही. पुन्हा सांगतो, उद्या आपण उपनिषद घेणार आहोत, चौथा प्रश्न घेणार आहोत. आत्ता संबंध भाष्य पूर्ण करतो. जे जे तयार केलं जातं ते अनित्य असतं, ते मर्त्य असतं आणि ते दुःख देणार. म्हणून दृष्ट नष्टत्व स्वभावत्वात जर घट तयार केलाय तर घट संपणार आहे. चेहऱ्याचा मेकअप केलाय तर तो चेहरा काही वेळाने खराब होतो आणि पुन्हा त्या चेहऱ्याला लेप लावावे लागतात. म्हणून सारखं सारखं समजलं मला काय म्हणायचं आहे? तसं संसारामध्ये नष्टत्व हा संसाराचा स्वभाव आहे. आपण आत्ताच भजगोविंदम घेतलाय, नास्ति ततः सुख लेशः नित्यम, किंवा विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. म्हणून कर्माने शाश्वत फळाची प्राप्ती होत नाही. उपासनेने शाश्वत फळाची प्राप्ती होत नाही. आणि कर्म उपासनेच्या समुच्चयाने शाश्वत फळ प्राप्त होत नाही. उपासनेमधून साधक जास्तीत जास्त हिरण्य गर्भावस्थेपर्यंत जाऊ शकतो. पण हिरण्य गर्भावस्था सुद्धा अनित्य आहे आणि नाशवान आहे. पुन्हा आलं, क्षीणे पुण्ये मर्ते लोकम विशंती, मा ब्रह्म भुवना लोक हा पुनरावर्तिनो. गीता आपल्याला मदत करते. म्हणून प्राण निर्मित आहे. म्हणून प्राणोपासना ही अविद्यांतर्गत आहे. काही लोक प्राणाची उपासना करतात. अनुलोम विलोम काय आहे? अनुलोम विलोम काय आहे? प्राणोपासना आहे. आणखीन आहेत, मी उल्लेख न करणं बरं. कर्माच्या साह्याने आणि उपासनेच्या साह्याने आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही. म्हणून प्राणाच्या प्रक्रियेने तुम्ही आत्मस्वरूपाच्या प्राप्तीला जात नाही. पण अशा प्रक्रिया जो सांगतो त्याच्या मागे गर्दी खूप असते. लक्षात ठेवा. पराविद्येमध्ये साधन आणि साध्य, याला अपराविद्येमध्ये साधन आणि साध्य यांना फार महत्व आहे आणि यांच्यामध्ये भेद पण आहे. साधन आणि साध्य प्राप्त करायचं याला अपराविद्या असं म्हणतात. पण पराविद्येमध्ये मोक्ष हे साधन नाही. मीच बंधन मुक्त असल्यामुळे मला वेगळी प्राप्ती करून घ्यायची नाही. जे माझ्या जवळ आहे त्याची प्राप्ती करायची आहे. म्हणून त्याला अप्राप्तस्य प्राप्ती असं आचार्यांनी शांकर भाष्यामध्ये म्हटलं आहे. परमात्म स्वरूप हे प्राणरहित आहे. म्हणून प्राणोपासनेने परमात्म स्वरूप प्राप्त नाही होणार. मनबुद्धी चित्त अहंकार आणि प्राण याच्या अतीत
आनंद स्वरूप आहे, ते निर्विकार आहे, अरूप आहे, अक्षर स्वरूप आहे, सत्य आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, ते जन्म मृत्यू रहित आहे. म्हणून प्राणाने आत्मा प्राप्त होण्याची शक्यता नाही, अपराविद्या सांगितली आहे. म्हणून पुढचं जे उपनिषद आहे मुंडक उपनिषद, त्याच्यामध्ये कस्मिन्नो भगवो विज्ञातो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवति. कस्मिन्नो भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवति. द्वे विद्ये वेदितव्ये इति हस्म यद ब्रह्मविदी वदन्ति. आत्मा अरेवा द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या. म्हणून अपरा विद्या मनुष्याला अधिकारत्व देत नाही. पराविद्या बुद्धीने किंवा तर्काने प्राप्त होत नाही, पण ती आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देते. म्हणून अध्यात्मविद्या विद्यानाम, इथे पराविद्या आहे, लक्षात ठेवा. दीर्घकाळ साधनाचं अनुष्ठान केलं, मन शुद्ध ठेवलं, अंतर्मुख आणि सत्वगुण प्रदान केलं, तर आत्मविद्या म्हणजे नित्य प्राप्ताची प्राप्ती होईल. त्यासाठी सद्गुरूंना शरण जाणं गरजेचं आहे. अनुभूतींची गरज आहे. गुरु आणि शास्त्र यांचा मेळ असला पाहिजे, आणि मग या दोघांचं माझ्या अनुभवाशी मेळ असली पाहिजे. म्हणून गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती या 3 गोष्टी आवश्यक आहेत. ईश्वराच्या कृपेने शास्त्र प्रचिती होते आणि गुरूंच्या कृपेने आत्मप्रचिती होते. श्रुतीच्या गुढार्थाचा आकलन, त्याची जी अनुभूती आहे ईश्वराच्या कृपेने आहे. म्हणून घरची पूजा अर्चना सोडू नका. आम्ही तर आता निर्गुणाचे उपासक झालो, आम्हाला आता याची काय गरज आहे असं करू नका. मी आत्ताच सांगितलं, कार्तिक महिना आहे, काकड आरती आहे. उठवा देवाला. पहिल्यांदा आत्मदेवाला जागवण्यासाठी काकड आरती आहे, लक्षात ठेवा. मी देह नवेसा झालो तेव्हा उमजणे निमणे, रोड मोठा वृद्ध तरुण हे काहीच नेणे. या परी विचार करिता मनुजा सुमने साक्षेपे, चैतन्य आत्मा मी हे कळता विचारही लोपे. मनसह अंतःकरणाचा मी देखणाची वेगळा, मी देखणाची वेगळा. काकडार्थी आहे, ब्रह्मस्वरूपाला घेऊन जाणारी काकडार्थी आहे. नुसतं कर्म सांगणारे, नुसती उपासना सांगणारे नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून सगुणाची अवहेलना करू नका. ईश्वर आणि पूजन अर्चन बाजूला टाकू नका, पण ते सर्वस्व आहे असं समजू नका. आणि यातून कसं व्यवस्थित स्वतःला बॅलन्स करता येईल यासाठी गुरुकृपा लागते. हो, नाही तर आम्ही जे करतो ते बरोबरच आहे असं वाटतं. तोपर्यंत श्रुतीच्या गुढार्थाचं आकलन होत नाही आणि साधकाला साक्षात अनुभूती येत नाही. जीवन गुरुमय झालं पाहिजे. गुरूंनी उपदेश केलेलं आत्मज्ञान तत्काळ अनुभूती आली पाहिजे. अशा पद्धतीने ज्या वेळेला मी विचार करेन, त्यावेळेला ही अपराविद्या आता मला पराविद्येमध्ये घेऊन चालली, ब्रह्मविद्या मला दाखवते आहे. आणि या ठिकाणी चौथा प्रश्न या ठिकाणी प्रारंभ होतो. फार सुंदर सांगितलं आहे. 2 मिनिटं घेणार आहे अजून. साध्य आणि साधन भाव शिल्लक असतो तोपर्यंत निरूपण असतं. काका म्हणतात, दिसणारे आणि भासणारे सर्व काही विकाराचे स्वरूप असून सर्वाच्या ठिकाणी 4 प्रकारचे प्रलय होतात. पिंडाचे 2 प्रलय आणि ब्रह्मांडाचे 2 प्रलय. पिंडाचा कोणता आहे? झोप आणि देहनाश.
झोप आणि देहनाश. तसा ब्रह्मांडाचे पण दोन प्रलय आहेत. त्याला प्रलय शब्द वापरतो सुद्धा आपण, सगळा ब्रह्मांड नाहीस होतो त्यावेळेला. आणि पाचवा प्रलय विवेक प्रलय आहे. त्याला विवेक प्रलय असं विवेक सिंधूंनी म्हटलंय. काकांनी या ठिकाणी आत्मप्रलय शब्द वापरलाय. आत्मप्रलयात सामावून जायचं आणि परब्रह्माशी ऐक्य सांभाळायचं. ब्रह्मप्राप्तीचा रस्ता हा साधन रूप नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे साधनाने ब्रह्मप्राप्ती होणार नाही, कर्म आणि उपासनेने ब्रह्मप्राप्ती होणार नाही. पुन्हा 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 सारखं सारखं सांगत आहे. निर्गुण निराकार यांना तुम्ही कसं पकडणार? इंद्रियांनी पकडणार. आत्मा गुणातीत आहे, आत्मा पवित्र आहे, आत्मा अप्राण आहे. मग त्याला प्राणाने पकडणार का? हा निश्चय व्हायला पाहिजे. आणि म्हणून परब्रह्माच्या ज्ञानासाठी पराविद्येची गरज आहे. काकांचे 3 वाक्य वाचतो, थांबत नाही. नंतर आणखीन 2 वाक्य वाचणार आहे. जागृत अवस्थेमध्ये जगाचे प्रत्यक्ष ज्ञान होताना, जगाचं प्रत्यक्ष भान होताना दिसत. जागृत अवस्थेमध्ये जगाचं भान होत. स्वप्नावस्थेमध्ये प्रत्यक्षात नसलेलं जग भासत आणि गाढ झोपेमध्ये सुखाची आठवण होते. म्हणजे जागृत अवस्थेमध्ये प्रत्यक्ष भान होतं, जग नाही दिसत. स्वप्नावस्थेमध्ये जग भासत आणि गाढ निद्रेमध्ये आठवण तेवढी राहते. म्हणजे दिसते, भासते आणि आठवते. कोणाला होतोय हे हो? म्हणून सौर्यायणीला हे न कळल्यामुळे त्यांनी हा प्रश्न विचारला. मी एकच असून नाना भावे असंच पूर्ण ब्रह्माच्या ठिकाणी झालं. आणि म्हणून या प्रश्नाची निर्मिती झाली. आता हा सौर्यायणी चौथा प्रश्न या ठिकाणी. शब्द बरोबर आहे ना माझा? हो, सौर्यायणी बरोबर आहे. हा सौर्यायणी हा प्रश्न विचारतो आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर पिप्पलाद मुनी उद्या देणार आहे. उद्या शुक्रवार असून सुद्धा आपण उपनिषद घेणार आहोत. या दृष्टीने उद्या आपण चौथा आणि पाचवा प्रश्न करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. आज या ठिकाणी थांबतो. उद्या सगळ्यांनी पुन्हा अभ्यास करून हजर राहायचं आहे. उद्या भगवद्गीता नाही, उपनिषद आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. प्रभाकरराव रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.